Morning children, today we are going to learn a very fun action poem. The name of poem is Body Body Pop Pop. So are you ready? Okay, let's start. Body body pop pop, body body pop pop, body body pop pop pop. Body body pop pop, body body pop pop, body body pop pop pop. Touch your head, touch your shoulder, touch your head, touch your shoulder, body, body, pop, pop, pop. Touch your eyes, touch your ears, touch your eyes, touch your ears, body, body, pop, pop, pop. Touch your nose, touch your mouth, touch your nose, touch your mouth, body, body, pop, pop, pop. Touch your hand, touch your feet, touch your hand, touch your feet, body, body, pop, pop, pop. Thank you. Now let's learn the meanings of the important words in this poem. म्हणजेच आपण या पोएमवरील आता इम्पॉर्टंट वर्ड्स पाहणार आहोत आणि त्याला मराठीत काय बोलतात ते आपण आता शिकणार आहोत. चला तर सुरू करूयात. बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप. ओके, तर बॉडी म्हणजे काय? तर बॉडी म्हणजे शरीर, बॉडी म्हणजे शरीर आणि पॉप म्हणजे काय? तर खट्ट असा आवाज येणे. पॉपचा अर्थ खट्ट असा आवाज येणे. बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी पॉप म्हणजे एक ॲक्शन आहे आपली. ठीक आहे, तर टच युअर हेड, टच युअर शोल्डर. टच युअर हेड म्हणजे काय? फर्स्ट आपण आपल्या हेडला टच स्पर्श करायचा. टच म्हणजे स्पर्श आणि हेड म्हणजे डोके. ठीक आहे, तर टच युअर हेड, टच युअर शोल्डर. फर्स्ट आपण टच युअर हेड, हेडला स्पर्श करायचा. देन टच युअर शोल्डर म्हटलं की आपल्याला खांद्याला स्पर्श करायचा. म्हणजे शोल्डर म्हणजे काय? तर खांदे. बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. ओके, टच युअर आईज, टच युअर इयर्स. आईज, टच युअर आईज. आईज म्हणजे काय? तर आपल्या डोळ्यांना स्पर्श करा. आईज म्हणजे डोळे. टच युअर, टच म्हणजे स्पर्श, म्हणजे डोळ्यांना स्पर्श करा. टच युअर इयर्स. इयर्स म्हणजे काय? कान. तर आपल्यानंतर आपल्या काय करा? कानाला स्पर्श करा. बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. टच युअर नोज. नोज म्हणजे काय? तर नोज म्हणजे नाक. टच युअर माउथ. माउथ म्हणजे काय? तर माउथ म्हणजे तोंड. टच युअर नोज, टच युअर माउथ म्हणजे तुम्ही तुमच्या नाकाला स्पर्श करा आणि नंतर तुमच्या तोंडाला. ठीक आहे, बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. टच युअर हँड. हँड म्हणजे काय? तर हँड म्हणजे हात. हँड म्हणजे हात. टच युअर फीट. फीट म्हणजे काय? तर आपले पायाचे पंजे. तर फर्स्ट आपण आपल्या हाताला टच करायचा. टच युअर हँड्स. हँड्स म्हणजे हात. टच युअर फीट. फीट म्हणजे पाय. टच युअर हँड, टच युअर फीट म्हणजे आपल्या हाताला स्पर्श करून आपण पुन्हा काय करायचं? आपल्या पायाला स्पर्श करायचा. पुन्हा बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. हे झाले आपले पोयम ॲज वेल ॲज त्याच्यावरील इम्पॉर्टंट वर्ड्स आणि त्याचे अर्थ. तर आशा करते की तुम्हाला ह्या पोयम आणि त्याच्यावरील अर्थ समजले असतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.